माणूस एकसंध झाला समाजामुळे, समाज शिस्तबद्ध झाला आदर्श शासन व्यवस्थेमुळे, आणि शासन व्यवस्था नियंत्रणात होऊ शकते ती विचारधारा म्हणजेच राजकारण किंवा राजनीतीमुळे. आज कितीही बदनाम वाटत असले तरी आदर्श शासन निर्मितीसाठी राजकारण आणि राजनीती अत्यंत महत्त्वाचे आहे. हजारो वर्ष जगाच्या पाठीवर असे राजनैतिक विचार मांडणारे व्यक्ती आणि त्यांचे सिद्धांत यांचा परिचय करून देणारी साहित्य उत्सवची विशेष शृंखला ऐकणार आहोत निखिल देशमुख यांच्यासोबत. राजधर्म. नमस्कार. साहित्य उत्सव राजधर्म या आपल्या विशेष शृंखलेमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण एक असं स्टेटमेंट एका राजकीय तत्ववेत्याचं जाणून घेणार आहोत किंवा त्याचे राजकीय विचार आणि राजकीय तत्वज्ञान जाणून घेणार आहोत, ज्याने असं म्हटलं होतं, म्हणजे असं सांगितलं आहे, एक अशी ॲडवाईस म्हणून आपण त्याला घेऊ शकतो की राजाच्या अंगी म्हणजेच पर्यायाने शासकाकडे कोल्ह्याची धूर्तता आणि सिंहाची शूरता हे दोन गुण असणे आवश्यक आहे. हे स्टेटमेंट देणारे द डिस्कोर्सेस आणि द प्रिन्स या दोन ग्रंथांची निर्मिती करणारे आजचे आपले राजकीय विचारवंत आहे निकोलो मॅकिवेली. मॅकिवेली हे कुठल्याही प्रकारची राज्याची थेअरी देत नाही, तर ते सांगतात की राज्य कसं चालवावं, पर्यायाने राज्य कसं टिकवून ठेवावं. द प्रिन्स या त्यांच्या ग्रंथातून त्यांनी प्रिन्सला म्हणजेच राजाला, शासकाला काही ॲडवाईस केलेल्या आहेत. तेच आपण त्यांच्या राजकीय तत्वज्ञानातून आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपले आजचे राजकीय विचारवंत आहेत निकोलो मॅकिवेली. राजकारणाचे किंवा आपण म्हणू शकतो की राज्यशास्त्राचे आपला संबंध जरी आला नसेल तरी काही गोष्टी म्हणजे काही कोट वापरण्याकरिता आपण नक्कीच राजकीय विचारवंतांकडून घेत असतो. त्यामध्येच एक घेतलं जाणारं नाव म्हणजेच ॲरिस्टॉटल, प्लेटो इत्यादी आणि सोबतच निकोलो मॅकिवेली सुद्धा. मॅकिवेली यांनी त्यांचं जे बुक आहे ग्रंथ द प्रिन्स, यामधनं प्रिन्सला ॲडवाईस दिलेले आहेत, सल्ले दिलेले आहेत की त्याने राज्य कसं चालवावं आणि पर्यायाने ते कसं टिकवून ठेवावं. तर टाइप्स ऑफ स्टेटमध्ये मॅकिवेली म्हणतात की दोन प्रकारची राज्य असतात, एक द रिपब्लिक आणि दुसरं प्रिन्सिपॅलिटी. रिपब्लिक म्हणजेच डेमोक्रेटिक, लोकांनी निवडून दिलेलं, आणि प्रिन्सिपॅलिटी म्हणजेच मोनार्की, किंगडम काइंड ऑफ स्टेट आपण ज्याला आपण म्हणू शकतो की असं राज्य. आणि जे एक मोनार्की असेल, एक सत्ता असेल, हुकुमशाही असेल. आणि त्यातही दोन प्रकार असतात प्रिन्सिपॅलिटीमध्ये. पहिला प्रकार म्हणजे हेरिडेटरी आणि दुसरा म्हणजे न्यूली एक्वायर्ड. हेरिडेटरी म्हणजेच ज्याला आपण असं पण म्हणू की वंशपरंपरेने आता पहिला राजा गादीवर बसला, म्हणजे जे काही नावं घेऊ आपण कुठले, समजा एक एक्झाम्पल, पहिला देवराव, दुसरा देवराव, तिसरा देवराव असं, किंवा काही वेगवेगळी सुद्धा नावं शकते. परंतु राजा, त्याचा पोरगा राजा, नंतर त्याचा पोरगा राजा, नंतर त्याचा पोरगा राजा. परंतु हे पिढीचाच चाललेला आहे. परंतु दुसरा जो प्रकार निकोलो मॅकिवेली यांनी सांगितलेला आहे तो म्हणजे न्यूली अक्वायर. न्यूली अक्वायर म्हणजेच नव्याने ज्याने राज्य जिंकलेलं आहे, ती आहे तर मोनार्कीच, तो आहे तर प्रिन्स, परंतु तो नवीन एक प्रिन्स झालेला आहे. काहीही परिस्थिती असू शकते मग. तर त्या प्रिन्सला खऱ्या अर्थाने ॲडवाईस देण्याकरिता निकोलो मॅकिवेली यांनी द प्रिन्स या ग्रंथाची निर्मिती केलेली आहे. हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि हा ग्रंथ त्यांनी अवकाश काळामध्ये लिहिला. आधी एका रिपब्लिक गव्हर्नमेंटमध्ये निकोलो मॅकिवेली हे एका चांगल्या हुद्द्यावरती होते. बऱ्याच देशांचा त्यावेळी आपण म्हणू शकू की देश अस्तित्वात जवळजवळ आलेले होते. ब्रिटन आणि फ्रान्स असे पूर्ण
देश होते. इटली हा एक वेगवेगळ्या, म्हणजे आपण असं म्हणू शकू की इटली हा एक एकसंध असा देश नव्हता, युनायटेड नव्हता. आणि त्या काळात रिपब्लिकन जे गव्हर्नमेंट होतं त्यांनी त्याला एक पोस्ट ऑफर केली होती वयाच्या 29व्या वर्षी, आणि ती डिप्लोमॅटिक काइंड ऑफ पोस्ट होती. तर त्यानंतर पुन्हा स्पॅनिश आर्मीच्या मदतीने तिथील ती मेडिटेची फॅमिली जी आहे त्यांनी सत्ता हस्तांतरित केली. त्यानंतर त्यांनी त्या रिपब्लिकन गव्हर्नमेंटमध्ये जे कोणी होते कामाला त्यांना काढून टाकलं. त्यापैकी सर्वात पहिला नंबर हा मॅकियावेलीचा लागला. त्याला जेलमध्ये सुद्धा ठेवलं आणि या एका कारणावरून मुक्त केलं की तुम्ही यानंतर रिटायर्ड लाईफ जगणार, कुठल्याही प्रत्यक्ष राजकारणामध्ये पडणार नाहीत, भाग घेणार नाहीत. हेच अवकाशाचं जीवन जगत असताना त्यांनी द प्रिन्स आणि द डिस्कोर्सेस या 2 ग्रंथांची निर्मिती केलेली आहे. तर आता आपण बघूया त्यांनी द प्रिन्स या त्यांच्या ग्रंथामधून नेमकं त्या न्यूली अक्वायर स्टेटच्या प्रिन्सला म्हणजेच त्या राजाला काय काय ऍडवाइस दिलेले आहेत, त्यांचे राजकीय तत्वज्ञान यामधून. मॅकियावेली ह्युमन नेचर बद्दल बोलतात की माणसाचा स्वभाव जो आहे तो खूप सेल्फिश आहे, स्वार्थी आहे. भीती दिसली की तो घाबरतो, पळून जातो. प्रत्येक गोष्टीचा त्याला मोह होतो. म्हणजे एकंदरीतच काय तर माणसाचा स्वभाव हा स्वभावाने माणूस खूप वाईट आहे. आणि मनुष्य स्वभावाने वाईट असल्यामुळे प्रत्येक जण आपला इंटरेस्ट प्रोटेक्ट करण्याची कमालीची पराकाष्ठा करतो. त्यामुळे काय होतं तर त्यामुळे तेथील समाजामध्ये किंवा मानवी समाजामध्ये स्पर्धा आणि संघर्ष निर्माण होतो. आणि हा स्पर्धा आणि संघर्ष निर्माण होणंच म्हणजे एक अनार्की टाईप ऑफ वातावरण जे आपल्याला त्या काळच्या इटलीमध्ये दिसत होतं. तर याचं एक मॅकियावेली उदाहरण म्हणून वापर करतात आणि सांगतात की अशा प्रकारची जी सिच्युएशन आहे त्यामधून समाजाला बाहेर काढण्याकरिताच एक ऑथॉरिटेरियन म्हणजेच एक प्रिन्स हवा आहे. हा प्रिन्स एक हुकुमशहा टाईप ऑफ प्रिन्स असेल, परंतु तो डेमोक्रॅटिक असेल. तो तानाशहा जरी असला तरी तो एक डेमोक्रॅटिक प्रिन्स असेल आणि तो लोकशाहीवादी असेल. समाजामध्ये मॅकियावेली यांच्या मते 2 भाग असतात, एक नॉबलिटी सोसायटी आणि एक कॉमन मॅन सोसायटी. नॉबलिटी सोसायटी म्हणजेच असे लोक की ज्यांना नेहमी अशी एक फार सीमित लोकांची संख्या असते, परंतु त्यांना वाटतं की आपण सततच म्हणजे पॉलिटिक्समध्ये राहावं किंवा आपला इंटरेस्ट आपण पुढे रेटत जावा किंवा आपण इथे इन्व्हॉल्व राहावं, सततच त्यांना असं वाटत असतं. आणि एक समाजातला ग्रुप असा असतो जो मोठ्या संख्येने असतो, तो म्हणजेच एक कॉमन मॅन, आणि त्यांना अशा प्रकारच्या कुठल्याही भानगडीमध्ये पडण्याची इच्छा नसते. तर निकोलो मॅकियावेली म्हणतात की जो प्रिन्स होणार आहे त्याने या 2 पैकी कुठल्या तरी एका गटाचे समर्थन मिळवणे आवश्यक आहे. आणि तसं नसेल तर त्या प्रिन्स विरुद्धच मग उठाव. तर या 2 पैकी कुठल्या तरी एका गटाचे समर्थन प्रिन्सने मिळवावे असं मॅकियावेली म्हणतात. आणि आपण याला एक पहिली ॲडवाइस म्हणजे पहिला सल्ला असं आपण म्हणू शकतो. मॅकियावेली म्हणतात आता 2 प्रकारची सोसायटी आपण बघितलेलीच आहे वर की नॉबलिटी सोसायटी आणि कॉमन मॅनची सोसायटी. तर मॅकियावेली म्हणतात की जी सोसायटी असते नॉबलिटी सोसायटी त्यामधील काही लोकांना मोह होईलच सत्तेचा, सत्तेत यावंच वाटेल त्यांना. आणि जो कॉमन मॅन असतो त्यांना अशा प्रकारचा कुठलाही मोह नसतो, त्यांना सत्तेत येण्याची लालसा नसते. पर्यायाने त्यांच्या अंगी ती लालसा उत्पन्नही होण्याची शक्यता ही फार कमी असते. त्यामुळेच निकोलो मॅकियावेली म्हणतात की प्रिन्सने कॉमन मॅन यांना आपला सत्ताचा बेस बनवावा आणि त्यामधूनच एक डेमोक्रॅटिक वेने प्रिन्सने समोर यावं. प्रिन्स एकदा राजा झाला की त्याला काही ड्युटीज आहेत. त्या ड्युटीज पैकी सर्वात महत्वाच्या ड्युटीज म्हणजेच
आपलं राज्य टिकवून ठेवणे आणि स्वतःची पोझिशन सुद्धा टिकवून ठेवणे. आता अर्थातच राज्य टिकवून ठेवणे म्हणजेच राज्याला कुठून ना कुठून तरी खतरा आहे, कुठून ना कुठून तरी भीती ही नक्कीच आहे. तर आता ती कुठल्या गोष्टींपासून भीती आहे आणि यापासनं राज्य टिकवून ठेवण्याकरिता मॅकियावेली म्हणतो की त्या राजाला, त्या प्रिन्सला माझ्या ऍडवाइसची गरज पडेल. आता आपण बघूयात की कुठल्या कुठल्या गोष्टींपासनं, अशा 5 गोष्टी जवळजवळ दिलेल्या आहेत, त्यांपासनं राज्याला धोका आहे, भीती आहे आणि त्या मध्ये मॅकियावेली आपल्याला म्हणजेच आपल्या राजाला काय ऍडवाइस देतात. तर सर्वात पहिली भीती म्हणजेच नसीब. आता इथे मला एक गोष्ट ही स्पष्ट करायला आवडेल, ती म्हणजे अशी की हे जरी राजकीय तत्वज्ञान असलं तरीही आपण जगत असताना जवळजवळ बऱ्याच टप्प्यांवरती आपल्याला या तत्वज्ञानाची आवश्यकता वाढेल. आपल्याला असं वाटतं की मॅकियावेली हे त्या राजाला नाही तर पर्यायाने आपल्यामध्ये सुद्धा एक राजा जिवंत असतो. मी तर असंच मानत आलेलो आहे किंवा पर्यायाने अजूनही असंच मानतो की आपल्या प्रत्येकामध्ये जगातील ज्या कुठल्या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत, बघितलेल्या आहेत, वाचलेल्या आहेत, त्यामधला काही ना काही थोडा ना थोडा अंश हा आपल्यामध्ये नक्कीच असतो. माझ्यामध्ये किंवा तुम्हाला जर वाटत असेल तर तुमच्यामध्ये राजकुमाराचा, राजाचा किंवा कुठल्याही एखाद्याचा ज्या गोष्टी तुम्ही ऐकलेल्या वाचलेल्या असतील त्याचा एक अंश आपल्यामध्ये असल्याचं आपल्याला कधी ना कधीतरी जाणवतोच. तर आपल्यालाही या ऍडवाइस असल्यासारखं आपण हे घेऊया आणि त्या दृष्टीने याचा अभ्यास करूया. तर सर्वप्रथम आहे फॉर्च्यून म्हणजेच नसीब. आता मॅकियावेली राजाला ऍडवाइस देताना, त्या प्रिन्सला ऍडवाइस देताना सर्वप्रथम सांगतो की नसीब हे जे आहे हे 2 गोष्टी घडून आणतं. एक म्हणजे ती एक पुढील संधी असते किंवा सर्वनाश असते. जर समजा काय झालं, राजाच्या अवतीभोवती किंवा परिवारातील कोणी एका व्यक्तीचं निधन होणं किंवा काही होणं, कारण नसीब, किस्मत ही कशी असेल हे आपण काही सांगू शकत नाही. तर ती एक कदाचित संधी असू शकते आणि संधी असेल तर ताबडतोब राजाने ती संधी ओळखावी, त्याचं सोनं करावं. आणि जर ते डिस्ट्रक्शन असेल, जर त्याने सर्वनाश होण्याची शक्यता असेल तर राजाने काय करावं याबाबत फार मोलाचं तत्वज्ञान मानवाला निकोलो मॅकियावेली सांगतात. ते एक उदाहरण देतात त्यांच्या द प्रिन्स या बुकमध्ये. त्यांचं उदाहरण आपण घेऊया, ते म्हणजे एका नदीचं. नदी काय करते तर पाणी वाहून नेते आणि कधी कधी नदीला पूर येतो. पूर आल्यामुळे आपण बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं आहे, बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे की मोठी मोठी झाडे कोसळतात, घरं पडतात, कितीतरी मोठ्या प्रमाणावर हानी होते. तर आपण नदीचा पूर थांबवू शकत नाही, परंतु त्यापासून होणारं नुकसान मात्र आपण कमी करू शकतो. त्याकरिता काही शास्त्रीय गोष्टी आपण करू शकतो, जसं की नदीभोवती बांध घालणे, नदीभोवती झाडे लावणे, तेथील लोक वस्ती जी आहे त्यांना एका अशा ठिकाणी हलवणे की जिथे त्यांना त्या पुराचे झळ पोचणार नाही. तर या गोष्टी आहेत. तर पर्यायाने राजाला ऍडवाइस करताना, प्रिन्सला ऍडवाइस करताना मॅकियावेली म्हणतात की आपण असं करावं की जे एखादं जर नशिबामुळे ज्या 2 गोष्टी आहेत, एक तर संधी आणि दुसरं सर्वनाश, जर सर्वनाश होत असेल, शक्यता असेल होण्याची, तर तो मिनिमाइज करण्याचा प्रयत्न करावा आणि दूरदृष्टी दाखवून आधीच प्रिव्हेन्शन घ्यावं की आपलं हे प्रिव्हेन्शनच आहे. नदीभोवती झाडे लावणे, पूर येऊ नये म्हणून, किंवा बांध घालणे, किंवा त्याच्यापासून संरक्षण करण्याकरिता लोकांना इतरत्र सुरक्षित ठिकाणी हलवणे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, पर्यायाने आपण असं म्हणू शकतो. तर हेच सांगतोय की राजाला ऍडवाइस करत असताना प्रिन्स सांगतो की राजाकडे सर्वात महत्वाचं कुठली गोष्ट असावी तर ती म्हणजेच दूरदृष्टी. दुसरे जे थ्रेट आहे, म्हणजेच दुसरी जी भीती आहे ती म्हणजेच पारंपरिक नैतिकता. आता काय आहे, हे चांगलं आहे किंवा हे वाईट आहे, हे आपण कसं ठरवतं? तर याचे काहीतरी सिद्धांत आहे, काही थेरीज आहेत. ह्या आल्या कशातून आल्या? तर या बहुधा धर्मशास्त्रांतून आल्या की ही गोष्ट जर केली
तर चांगलं आहे, ही गोष्ट जर नाही केली तर ईश्वर नाराज होईल, देव नाराज होईल. हीच कंडिशन मॅकियावेली सांगतात आपल्या प्रिन्सला की तुम्ही जर हे असंच्या असंच लागू केलं राजाने, तर राजाचं जे उद्दिष्ट आहे, जे ऑब्जेक्ट आहे, ध्येय आहे, स्वतःची पोझिशन टिकून ठेवणे आणि सत्ता टिकून ठेवणे, राज्य टिकून ठेवणे, त्यामध्ये हा एक अडथळा आहे. तर राजाने या पारंपरिक नैतिकता म्हणजे मॉरॅलिटीचं पालन राजाने तोपर्यंत करावं जोपर्यंत त्याच्या राज्याला कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये. परंतु जर एखाद्या कुणाची हत्या करून किंवा खोटं बोलून जर त्याला राज्याला असलेला धोका टाळता येत असेल तर त्याने ती हत्या करावी, त्याने ते खोटं बोलावं, अशी ऍडवाइस निकोलो मॅकियावेली आपल्या प्रिन्सला करतात. कारण प्रिन्सचं ऑब्जेक्ट जे आहे, उद्दिष्ट जे आहे, ते म्हणजेच स्वतःची पोझिशन टिकवून ठेवणे आणि राज्य टिकवून ठेवणे, राज्य टिकवून धरणे. मग हे राज्य टिकवून ठेवण्याच्या मध्ये ज्या ज्या काही गोष्टी येत असेल, मग त्या मॉरॅलिटीच्या, नैतिकतेच्या विरुद्ध का असेना, राजाने त्या कराव्यात. आणि हाच डबल स्टँडर्ड ऑफ मॉरॅलिटी, म्हणजेच ही मॉरॅलिटी कॉमन पीपल करिता नाहीये. एक परिवार आणि एक राज्य या दोन्ही व्यवस्थांची उद्दिष्टे वेगवेगळी आहे. जर परिवारातील व्यक्ती जर उद्या एकमेकांसोबत खोटं बोलायला लागले आणि कुठल्याही कुरापात्या करायला लागले तर परिवारामध्ये शांतता टिकून राहणार नाही, व्यवस्था टिकून राहणार नाही. परिवारामध्ये शांतता टिकून ठेवायची असेल, एकजुटता राहायची असेल तर सर्वांशी खरं बोलायला हवे, नैतिकतेनं वागायला हवं. मॅकियावेली प्रिन्सला ऍडवाइस करताना सांगतात की प्रिन्सनेही नैतिकच असावं, परंतु जर गरज पडली तर प्रिन्सने मॉरॅलिटी उधळून द्यावी आणि जे राज्य टिकवण्याकरिता गरजेचं आहे ते करावं. कारण मॉरॅलिटीची निर्मिती म्हणजेच कायदा कानून निर्माण करून राजा सुद्धा मॉरॅलिटीच्या प्रकारे निर्मितीच करत असतो. तिसरा जो थ्रेट आहे आणि चौथा जो थ्रेट आहे तो म्हणजे नोबिलिटी क्लास आणि कॉमन मॅन पासून. तर सर्वप्रथम तिसरा थ्रेट जो आहे नोबिलिटी क्लास, म्हणजेच आपण आधी सुरुवातीला जे 2 क्लास बघितले त्यापैकी एक नोबिलिटी क्लास, ज्यांना अशी लालसा असते की सत्तेपासून आपण जवळजवळ राहावं, आपण राजकारणामध्ये प्रत्यक्ष राहावं, पॉलिटिकली आपण इन्फ्लुएन्स राहावं. आणि एक क्लास कॉमन मॅन क्लास, जो म्हणजे ज्याला सत्तेशी काय घेणं नसतं, राजकारणाशी काय घेणं नसतं, असा एक क्लास ज्याच्या सपोर्टने प्रिन्सने प्रिन्स व्हावं अशा प्रकारे मॅकियावेलीने वर उल्लेखलेलंच आहे. तर नोबिलिटी क्लास पासून जर कुठल्याही प्रकारचं थ्रेट राजाला असेल तर राजाने त्या क्लासमधील कुठल्या एका सदस्यापासून जर थ्रेट असेल तर त्याला अशा प्रकारे शिक्षा करावी की पुन्हा त्याने जी काही त्याची स्वप्न असेल त्याकडे उघड्याच काय तर बंद डोळ्याने सुद्धा बघू नये. आणि ही महत्वाकांक्षा नोबिलिटी क्लासची सत्तेच्या अगदी जवळ असल्यामुळे असणारच, परंतु प्रिन्सने ती जी महत्वाकांक्षा आहे तीच नष्ट करावी, तीच नाहीशी करावी, अशी ऍडवाइस मॅकियावेली प्रिन्सला देतात. तसेच वर नमूद केलेलं जे मी क्वालिटी सांगितल्या होत्या, सिंहाची शूरता आणि कोल्ह्याची धूर्तता, या 2 क्वालिटीज राजाकडे असाव्यात या नोबिलिटी क्लास पासूनच वाचण्याकरिता. म्हणजे राजाने फक्त शूर असावं का? नाही. राजाने फक्त धूर्त असावं का? नाही. तर राजाने शूर सुद्धा असावं आणि धूर्त सुद्धा असावं. कारण एक फार सुंदर असं कोटेशन मॅकियावेली यांनी दिलेलं आहे. आपण कुठेही ते संदर्भ बघून वापरू शकता. इंग्रजीत वापरलं तर फारच उत्तम होईल. मी ते सांगतो मराठीमध्येच. ते म्हणजे हेच की सिंह कितीही शूर असला तरी आपल्या समोरील जाळे तो ओळखू शकत नाही, आणि कोल्हा कितीही धूर्त असला, कितीही चतुर असला तरी लांडग्यापासून तो स्वतःला वाचवू शकत नाही. तर म्हणूनच मॅकियावेली सांगतात, आपल्या ऍडवाइस देतात आपल्या प्रिन्सला की त्याच्याकडे फक्त कोल्ह्याची धूर्तताच नसावी तर सिंहाची शूरता हे दोन्ही गुण त्याच्याकडे असावे. तरच हे जे तिसरं थ्रेड आहे नोबिलिटी क्लास कळणं, यापासनं प्रिन्स स्वतःचं संरक्षण करू शकेल आणि स्वतःचं राज्य सुरक्षित ठेवू शकेल.
चौथा जो धोका आहे प्रिन्सच्या राज्याला तो आहे कॉमन मॅन पासून. आणि कॉमन मॅन पासून जर धोका असेल तर हा धोका टाळण्याकरिता वाचवण्याकरिता प्रिन्सने काय करावं तर सर्वप्रथम प्रिन्सने आपल्या राज्यातील कॉमन मॅनला सॅटिस्फॅक्टरी ठेवावं, समाधानी ठेवावं. आणि रिलेशन हे कॉमन मॅन आणि राजाचं कसं असायला हवं तर ते प्रेमाचं की भीतीचं. तर मॅकियावेली म्हणतो की प्रेमापेक्षा भीतीदायक वातावरण हे जास्त चांगलं. कारण प्रेमामध्ये काय होते की एक खतरा काय असतो तर जी कॉमन मॅन आहेत ते उठाव करू शकतात राजाविरुद्ध. तर प्रेमाचं वातावरण जर असेल, प्रेमाचं नातं असेल राजा आणि जनतेमध्ये, कॉमन मॅनमध्ये, तर होईल असं की प्रेम हे टेम्पररी असतं. त्यामुळे उठाव जरी केला तर तुम्हाला पनिशमेंटची भीती नसणार आहे. परंतु एक जर भीतीदायक रिलेशन असेल म्हणजे आपल्या राजावरती जनतेने प्रेम तर करावंच परंतु त्याची भीतीही जास्त असावी प्रेमापेक्षा. त्यामुळे होईल अशी की भीतीमुळे उठाव करण्याची शक्ती कॉमन मॅन मध्ये राहणार नाही, ज्यामुळे अशी भीती राहील की आपल्याला पनिश केलं जाऊ शकतं. तसेच जर एखादा उठाव किंवा काही होत असेल तर हा चिरडून करण्याकरिता हिंसा करावी का तर मॅकियावेली म्हणतो की थोड्याफार प्रमाणात हिंसा करावी. मोठी हिंसा टाळण्याकरिता छोटी हिंसा करावी. जसं की आता आपण बघतो कर्फ्यूमध्ये किंवा कुठेही जर 1-2 ठिकाणी छोटी मोठी हिंसा झाली तर इतर ठिकाणची हिंसा ही ऑटोमॅटिक शांत होऊन जाते. तर अशा प्रकारची ऍडवाइस प्रिन्सला मॅकियावेली करतात. तसेच प्रिन्स हा आहे कसा किंवा तो राहतो कसा त्यापेक्षा त्याने लोकांपुढे अपीरियन्स त्याचं कसं असावं, त्याने कसं दिसावं, त्याने काहीही केलं असेल, कसाही असेल, परंतु त्याने असं दिसावं की मी म्हणजे काहीच नाही, करत नाही, खूप छान आहे, अशा प्रकारचं म्हणजे त्याचं अपीरियन्स हे लोकांच्या मनामध्ये स्वतःने त्याने बिंबवावं, अशा प्रकारे प्रिन्सने राहावं. तसेच जो कॉमन मॅनचा उठाव हा होऊ शकतो तो काही कारणामुळे. एक म्हणजे काय करू नये याबाबत ऍडवाइस देताना मॅकियावेली प्रिन्सला सांगतो की त्याने कॉमन मॅनच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीला हात लावू नये आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना हात लावू नये. म्हणजेच त्याची प्रायव्हेट प्रॉपर्टी त्याने लुटू नये, तर त्याचे कुटुंबाचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होईल अशा प्रकारचा ऍक्ट, अशा प्रकारचं कुठलंही कृत्य हे त्या प्रिन्सने करू नये. 5वा आणि शेवटचा थ्रेट तो आहे म्हणजेच शेजारी राष्ट्रांकडून, नेबर कंट्रीज पासूनचा थ्रेट. तर याबाबत प्रिन्सला ऍडवाइस देताना मॅकियावेली सांगतो की प्रिन्सने नेहमी युद्धाकरिता तयार राहावं. जर शांततेचा काळ असेल तरी सुद्धा त्याने युद्धाच्या तयारीत राहावं, कारण युद्ध कधी होईल आणि कुठल्या परिस्थितीत होईल हे सांगता येत नाही. तसेच प्रिन्सला ऍडवाइस करताना मॅकियावेली म्हणतात की राजाने, म्हणजे त्याकडे अशी प्रथा होती, भाडोत्री सैनिक म्हणून एक प्रथा होती. जसे की ईस्ट इंडिया कंपनी ने आपल्याच त्यांच्या सेनेमध्ये भारतीय सैनिकच गोळा केले होते आणि तेच ते भारतीयांविरुद्ध लढवत होती. म्हणजे होतं असं की भाडोत्री सैनिक, जो आम्ही पैसा देऊ तुम्ही फक्त लढा, मग ते कोणाही ते सांगतील त्यांच्या विरुद्ध लढा. उद्या जर त्यांना शत्रूपासून पैसा जास्त मिळायला लागला तर ते शत्रूच्या कडून लढतील. तर अशा प्रकारचे भाडोत्री सैनिक म्हणून एक पूर्वी प्रथा होती किंवा एक परंपरा होती. आणि म्हणूनच मॅकियावेली प्रिन्सला ऍडवाइस देतो की एक अशी भाडोत्री आर्मी आपल्याकडे नसावी, तर एक सिटीजन आर्मीची निर्मिती प्रिन्सने करावी. सिटीजन आर्मीची निर्मिती करण्याकरिताची ऍडवाइस मॅकियावेली प्रिन्सला देतात. सिटीजन आर्मी म्हणजेच नागरिकांची आर्मी, स्वतःच्या देशाकरिता जी लढू शकेल ती आर्मी. आज आपण भारतीय सेनेतील कुठल्याही सैनिकाला विचारलं की तुम्ही कशासाठी लढताय तर ते सांगतील की मी मातृभूमीसाठी लढतोय. तर सिटीजन आर्मी हीच झाली सिटीजन आर्मी, म्हणजेच ते आपल्या मातृभूमीकरिता लढतील, पैशाकरिता नाही. पैसा तिथे दुय्यम असेल किंवा नसेलच, पैशाला कुठल्याही प्रकारची व्हॅल्यू नाही मातृभूमीकरिता. तर हा थ्रेट जो नेबरिंग कंट्रीकडून आलेला आहे, हा जर
याच्यापासून जर राज्याचं संरक्षण करायचं असेल तर मॅकियावेलीने जे काही ॲडवाईस दिलेलं आहे ते म्हणजे एकच की नेहमी युद्धाकरिता तयार राहावे. आणि अशा प्रकारे हे होते मॅकियावेली यांनी जे 5 थ्रेड जे राज्याला किंवा राज्य टिकून ठेवण्याकरिता प्रिन्सला असू शकतात त्याबाबतचे दिलेले 5 थ्रेड आणि त्यावरील उपाय. तर हे होतं एकंदरीतच पूर्ण मॅकियावेली. मॅकियावेलीचा परिणाम काय झाला तर सर्वप्रथम आपण पारंपरिक नैतिकतेमध्ये बघितलेलं आहे. तर सर्वात मोठं काम हे झालं की मॅकियावेलीने पॉलिटिक्सला धर्म आणि नीतिशास्त्रापासून वेगळं केलं. पॉलिटिकल डिसिजन घ्यायचं असेल तर धर्मशास्त्रात काय आहे, धर्मशास्त्र किंवा नीतिशास्त्रातल्या कुठल्या गोष्टी अडथळा होऊ शकत असतील तर त्या त्यांनी मानल्याच नाही. मॅकियावेली म्हणतात की राज्यशास्त्र आणि या ज्या गोष्टी आहेत त्या वेगळ्या आहेत. राजकीय फायदा जर होत असेल किंवा राजकीय दृष्ट्या राजकीय डिसिजन जर कुठला घेतला जात असेल तर या गोष्टी याला अडथळा ठरू नयेत. तसेच आपण आता या 5ही थ्रेड आपण बघितलेला आहे. त्यापैकी फॉर्च्यून याबाबत मी वरच फार मोठा एक उल्लेख केलेला आहे, तो म्हणजे मानवी तत्वज्ञानाचा. आणि आपण हे पूर्ण ऐकलं असेल आतापर्यंत तर आपल्या लक्षात येईल की किती मोठं मानवी तत्वज्ञान हे मॅकियावेली यांचं राजकीय तत्वज्ञान जरी असलं तरी आपण रोजचं जगण्याचं जे तत्वज्ञान आहे ते राजकीय जरी असलं तरीही आपल्याला काही गोष्टींमधनं मॅकियावेली हे सांगून गेलेले आहे. खूप खूप धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.